अगं महाराणी, कुठपर्यंत मुलाचं कारण पुढे करत बसणार आहेस? पाहुणे दारात उभे आहेत आणि तू अजून लेकराचं रडगाणं चालू ठेवलेस. अगं थोडी लाज बाळग. माझ्या अब्रूची रांगोळी करायची आहे का तुला? सकाळची वेळ होती. घरामध्ये सुमित्राबाईंचा दरारा आणि कामाची लगबग सुरू होती. आज त्यांच्या माहेरची माणसं येणार होती. सुमित्राबाईंसाठी हे पाहुणे म्हणजे एक मोठं स्टेटस सिम्बॉल होतं. हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्यांनी घराच्या सजावटीकडे नजर फिरवली. सर्व काही चकाचक होतं. फक्त स्वयंपाकघरातून येणारा मायाच्या मुलाचा आर्यनचा रडण्याचा आवाज त्यांना सळसळत होता. माया स्वयंपाकघरात होती. एकीकडे गॅसवर भाजी शिजत होती, तर दुसरीकडे तिच्या कडेवर आर्यन तापाने फणफणत होता. मुलाच्या कपाळाला हात लावला की तिला धडकी भरत होती. तो इतका गरम होता की त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते. त्याने एक हात स्वयंपाक करण्यात आणि एक हात बाळाच्या पाठीवर असा ठेवून त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिला हेच सुचत नव्हतं की मुलाला दवाखान्यात कसं घेऊन जावं. इतक्यात सुमित्राबाई रागाने स्वयंपाकघरात आल्या. त्यांच्या हातात चहाचा कप होता. मायाला अशा स्थितीत बघून त्याने एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या, अगं महाराणी, कुठपर्यंत मुलाचं कारण पुढे करत बसणार आहेस? पाहुणे येतील थोड्या वेळात आणि तू अजून हे लेकराचं रडगाणं चालू ठेवलेस. अगं थोडी लाज बाळग. माझं नाक कापायचा विडा उचललायस का तू? मायाने मोठ्या कष्टाने हुंदका रोखला आणि म्हणाली, आई, आर्यनचा ताप खूप वाढलाय. त्याचं अंग धडधडतंय. प्लीज मला त्याला दवाखान्यात नेऊ द्या. थोडा वेळ काम थांबवलं तरी चालेल. सुमित्राबाई मोठ्याने हसल्या, पण ते हसू क्रूर होतं. दवाखाना? हे सगळं तुझं नाटक आहे. काम टाळण्यासाठी तू हे नवीन सोंग आणलेस. मला माहीत आहे तुला माझा ऐकण्यात रस नाहीये. पाहुणे आले की तुला सुट्टी हवी असते. हे माझं घर आहे. इथे माझे नियम चालतात. लेकराचं रडगाणं बंद कर आणि कामाला लाग. पाहुण्यांसाठी स्पेशल पुरी भाजी आणि तो खास मराठमोळा बेत तयार झाला पाहिजे. एकही पदार्थ कमी पडला तर गाठ माझी अशी आहे. माया हतबल झाली. मायाचा नवरा भार्गव ऑफिसला गेला होता. त्याचा फोन नेटवर्कमुळे बंद येत होता. तिने पुन्हा एकदा आर्यनच्या कपाळाला स्पर्श केला. बाळाचे डोळे आता पांढरे पडू लागले होते. तिने घाईघाईने शेजारच्या क्लिनिकमधून आणलेलं औषध त्याला दिलं, पण बाळाने ते तोंडातून बाहेर टाकलं. मायाला आता घाम फुटला होता. तिला सासूची भीती वाटत होती, पण बाळाचा जीव त्याहून मोठा होता. तिने थरथरत्या हाताने तिच्या भावाला समीरला फोन लावला. समीरने मायाचा रडका आवाज ऐकला आणि त्याला सर्व काही समजले. त्याने मायाला स्पष्ट सांगितले, माया, तू काळजी नको करू. मी आताच्या आता येतोय. इकडे पाहुणे आले होते. सुमित्राबाई पाहुण्यांचे स्वागत मोठ्या दिमाखात करत होती. हॉलमध्ये हसण्याचे आवाज येत होते, पण किचनमधून आर्यनचा रडण्याचा आवाज सुमित्राबाईंना अजूनही टोचत होता. त्यांनी मायाकडे बघून पुन्हा एकदा डोळ्यांनी इशारा केला. माया आता शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ठीक 20 मिनिटांनी समीर घराच्या दारात आला. तो थेट स्वयंपाकघरात घुसला. त्याने मायाला आणि आर्यनला उचलले. सुमित्राबाई हॉलमधून धावत आल्या. अरे समीर, हे काय चालले? पाहुणे आलेत आणि तू असं अडाण्यासारखं वागतोस. अब्रूचं धिंडवडे काढू नकोस. समीरने रागाने सुमित्राबाईंकडे पाहिले आणि म्हणाला, काकू, पाहुण्यांची अब्रू महत्वाची आहे की माझ्या भाच्याचा जीव? जर माझ्या भाच्याला काही झालं तर या घराची रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. मला कायद्याची पर्वा नाही. मी मायाला आणि बाळाला घेऊन जातोय. समीर मायाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे आर्यनला त्वरित ICU मध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की आणखी 10 मिनिटे उशीर झाला असता तर मुलाचे काहीही झाले असते. भार्गव जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला सुमित्राबाईंनी पूर्णपणे वेगळीच गोष्ट सांगितली. माया पाहुण्यांचा अपमान करून माहेरी पळून गेली. भार्गव चिडला. त्याने मायाला फोन केला, पण ती फोन उचलत नव्हती. मग त्याने मायाच्या माहेरी धाव घेतली. तिथे त्याला समजले की माया घरी नाही, हॉस्पिटलमध्ये आहे. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा समीरने त्याला आरसा दाखवला. भार्गव, तुझे ऑफिस आणि तुझी आई यांना सांभाळताना तू तुझ्या मुलाच्या जीवाची काय किंमत लावलीस हे जाऊन बघ त्या ICU मध्ये.
भार्गव आत गेला. आर्यनच्या अंगावर नळ्या आणि मॉनिटरवर धडधडणारा तो हार्ट रेट पाहून त्याचे काळीज थिजले. त्याने मायाचा हात धरला आणि तो पहिल्यांदाच खूप रडला. त्याने ठरवले की आता हे सहन करायचे नाही. हॉस्पिटलमधील त्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि मशीनचा बिप बिप आवाज मायाच्या काळजाचा ठोका चुकवत होता. आर्यन आता शुद्धीवर आला होता, पण त्याची प्रकृती अजूनही नाजूक होती. भार्गव तिथे उभा होता, पण त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्याने मायाला पाहिले. तिचे डोळे रडल्यामुळे सुजले होते. माया, मला माफ कर. भार्गवचा आवाज थरथरत होता. मला वाटलं होतं आईचं म्हणणं म्हणजे घराची शिस्त आहे, पण मी विसरलो की त्या शिस्तीत माझ्या मुलाचा जीव जातोय. मायाने त्याच्याकडे न पाहता फक्त शांतपणे म्हटले, भार्गव, शिस्त आणि क्रूरता यात एक पुसटशी रेषा असते. आईने ती रेषा ओलांडली आहे. माझ्यासाठी माझा मुलगा महत्त्वाचा आहे, तुमची अब्रू किंवा ते घर नाही. जर मला पुन्हा अशाच परिस्थितीत जावं लागलं तर मी आता शांत बसणार नाही. त्याच रात्री भार्गव घरी परतला. सुमित्राबाईंनी पुन्हा एकदा आपला हुकुमशाहीचा सूर लावला. काय झालं? मायाला सांग, उद्या सकाळी ती येईल आणि पाहुण्यांची माफी मागेल, तरच मी तिला या घरात पाय ठेवू देईन. भार्गवने आज पहिल्यांदाच आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तो म्हणाला, आई, माया माफी मागणार नाही, कारण तिने कोणतीही चूक केलेली नाही. चूक माझी आहे की मी तुमच्या प्रतिष्ठेच्या हट्टामुळे माझ्या मुलाला मृत्यूच्या दारात नेऊन ठेवलं. आजपासून माझं कुटुंब वेगळं राहील. मला अशा घराची गरज नाही जिथे नात्यापेक्षा प्रतिष्ठेला जास्त किंमत आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचा माज क्षणार्धात मावळला. त्या थक्क होऊन भार्गवकडे बघत होत्या. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा लाडका मुलगा त्यांना असा सोडून जाईल. त्याने आरडाओरडा केला. भावनिक ब्लॅकमेलिंगची अस्त्र वापरली. तू आईला सोडतोस त्या परक्या मुलीसाठी? तू मला वारंवार त्रास देतोयस. भार्गवने शांतपणे आपले कपडे बॅगेत भरले. तो म्हणाला, जी आजी नातवाच्या आजारपणाला नाटक म्हणते ती माझी आई नाही होऊ शकत. मायाने आणि समीरने आज आर्यनला वाचवले, तू नाही. भार्गव हॉस्पिटलमध्ये परतला. मायाने त्याचे सामान पाहिले आणि तिला कळले की त्याने मोठे पाऊल उचलले आहे. त्या दोघांनी आर्यनला डिस्चार्ज मिळताच एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत संसार थाटला. सुरुवातीला सर्व काही सोपे नव्हते. कमी पैशात संसार चालवणे, भार्गवची ऑफिसची ओढाताण आणि आर्यनचे आजारपण, सर्व काही मायाला एकटीला सांभाळावे लागत होते. पण एक गोष्ट बदलली होती. तिच्यावर आता कुणीही महाराणी म्हणून टोमणे मारणारे नव्हते. एके दिवशी माया घराच्या बाल्कनीत उभी होती. आर्यन आता खेळत होता. भार्गवने बाहेरून फळे आणि औषधे आणली होती. सुमित्राबाईंचा फोन अनेकदा आला, पण भार्गवने तो नंबर ब्लॉक केला होता. मायाने स्वतःला आरशात पाहिले. तिला आज स्वतःच्या चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास जाणवत होता. ती आता कुणाची तरी सून म्हणून नाही, तर एक स्वाभिमानी स्त्री म्हणून जगत होती. तिला आठवली त्या किचनच्या उंबरट्यावर सासूबाईंनी मारलेला तो टोमणा, लेकराचं रडगाणं बंद कर आणि कामाला लाग. माया हलकेच हसली. तिने आता लेकराचं रडगाणे बंद करून स्वतःच्या भविष्याचे गाणे गाण्यास सुरुवात केली होती. सासूच्या त्या मोठ्या वाड्यात आता शांतता होती, पण मायाच्या त्या छोट्या खोलीत आता आनंदाचा कोलाहल होता. दिवस सरकत होते आणि त्या छोट्या भाड्याच्या खोलीत माया आणि भार्गवचा संसार आता हळूहळू रुळावर येत होता. पैशांची ओढाताण होती, पण मानसिक शांतता अतांग होती. भार्गव ऑफिसमधून थकून आला की आर्यन धावत जाऊन त्याच्या गळ्याला पडायचा आणि मायाने हसून दिलेल्या चहाच्या कपात भार्गवचा संपूर्ण दिवसाचा थकवा नाहीसा व्हायचा. भार्गवला आता समजले होते की सुखाचा संबंध वाड्याच्या आकाराशी नसतो, तर घरातल्या माणसांच्या समाधानाशी असतो. पण दुसरीकडे सुमित्राबाईंच्या त्या अथांग वाड्यात आता फक्त भयानक शांतता पसरली होती. ज्या प्रतिष्ठेसाठी आणि पाहुण्यांच्या थाटासाठी त्यांनी स्वतःच्या नातवाचा जीव धोक्यात घातला, तेच पाहुणे आणि नातेवाईक आता पाठीमागे त्यांचीच थट्टा उडवत होते. ऐन दिवाळीचे दिवस आले. दरवर्षी सुमित्राबाईंच्या घरात दिवाळीला मोठी रोषणाई असायची, नातेवाईकांची उठबस असायची. पण यावर्षी वाड्याच्या उंबरट्यावर
एक दिवा लावायलाही तिथे कोणी नव्हतं. सुमित्राबाईंनी स्वतःच कशाबशा पंत्या लावल्या आणि त्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसल्या. इतक्यात त्यांच्या माहेरच्याच एक ज्येष्ठ नातेवाईक नर्मदाबाई त्यांना भेटायला आल्या. नर्मदाबाईंनी घराची शांतता पाहिली आणि सोप्यावर बसता बसता थेट एक तिखट टोमणा मारला. काय सुमित्राबाई, ऐन सणासुदीला एवढा मोठा वाडा सुटकात बुडाल्यासारखा का वाटतोय? अहो, संपत्ती आणि पैशाची ढीग कितीही असो, पण जर स्वतःचा एकुलता एक मुलगा, सून आणि नातू सणाला घरात नसतील तर त्या सोन्याच्या भिंती काय चाटायच्या? तुमची ती प्रतिष्ठा आता कुठे गेली? नर्मदाबाईंचे हे शब्द सुमित्राबाईंच्या काळजाला आरपार टोचले. ज्या समाजासाठी त्यांनी सुनेवर जुलूम केला तोच समाज आज त्यांना एकटे पाडून हसत होता. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच पश्चातापाची पाने आली. त्यांचा अहंकार त्या रात्री पूर्णपणे गळून पडला. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. मायाने आपल्या छोट्याशा घरात खूप सुंदर सजावट केली होती. तिने स्वतः हाताने बनवलेले थोडेसे लाडू आणि करंजा देवापुढे ठेवल्या होत्या. आर्यन नवीन कपडे घालून टाळ्या वाजवत होता. भार्गवने मायासाठी एक साधी पण सुंदर साडी आणली होती. घरात गरिबीची सावली होती, पण समाधानाचा लखलखाट होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. भार्गवने दरवाजा उघडला तर समोर सुमित्राबाई उभ्या होत्या. त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्यांचे बॉक्स आणि आर्यनसाठी महागडे कपडे होते. त्यांचे डोळे रडून सुजले होते. सुमित्राबाईंनी आत पाऊल ठेवले आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, भार्गव, माया, ऐन दिवाळीला तरी त्या मोठ्या घरात मला एकटं सोडू नका रे. मी चुकले. मला माझ्या संपत्तीचा आणि घराचा मोठा माज होता, पण आज त्या मोठ्या घरात मला श्वास कोंडल्यासारखं होते. लोक माझ्यावर हसतायत. चला ना घरी. मी या सोन्याच्या बांगड्या मायासाठी आणल्यात. माया शांतपणे पुढे आली. तिने सुमित्राबाईंच्या हातातील ते महागडे बॉक्स बाजूला टेबलवर ठेवले आणि अगदी खंबीरपणे म्हणाली, आई, तुम्ही आणलेले कपडे आणि दागिने आम्हाला नकोत. आम्ही ते आमच्या कष्टाच्या पैशात खूप सुखी आहोत. आणि हो, तुम्ही म्हणालात ना की लोक हसतायत म्हणून तुम्ही इथे आलात, म्हणजे आजही तुम्हाला आमची काळजी नाही तर लोकांचीच काळजी आहे. याच लोकांच्या भीतीपोटी तुम्ही त्या दिवशी माझ्या तापाने फणफणलेल्या बाळाला नाटकाचं सोंग म्हणालात. आज जर आमचा जीव या छोट्या घरात रमत असेल तर आम्ही त्या मोठ्या वाड्यात येऊन पुन्हा तुमच्या टोमण्यांचे विष का प्यायचे? सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना समजले की माया आता जुनी सोशिक सून राहिली नव्हती. ती आता एक स्वाभिमानी आई झाली होती. सुमित्राबाईंनी भार्गवकडे पाहिले, पण भार्गवनेही मायाच्या बाजूने मान डोलावली. सुमित्राबाई रडत म्हणाल्या, माया, मला माफ कर. मी आता कधीच तुला टोमणे मारणार नाही. मला माझी चूक समजली आहे. मला माझ्या नातवापासून लांब ठेवू नकोस. मायाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने सुमित्राबाईंना घरात घेतले, त्यांना पाणी दिले आणि म्हणाली, आई, तुम्ही आर्यनची आजी आहात. तो हक्क आम्ही हिरावून घेणार नाही. तुम्ही सणाचे दिवस आमच्यासोबत इथे या घरात घालवू शकता, पण त्या वाड्यात परत येण्याचा निर्णय आम्ही कधीच घेणार नाही. कारण आम्हाला खोटी प्रतिष्ठा नको, तर खरंखुरं प्रेम हवे. त्या रात्री सुमित्राबाईंनी त्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत जमिनीवर बसून दिवाळीचा फराळ केला. ज्या सुनेला त्यांनी कधी काळजाशी लावले नव्हते, आज त्याच सुनेच्या स्वाभिमानासमोर सुमित्राबाईंचा वर्षानुवर्षांचा माज नतमस्तक झाला होता. मायाने सासूच्या त्या जुन्या क्रूर टोमण्याला, लेकराचं रडगाणं बंद कर आणि कामाला लाग या वाक्याला आपल्या खंबीरपणाने उत्तर देऊन स्वतःचा संसार सुखाचा केला. तुम्हाला ही कथा आवडल्यास आपल्या श्रीमंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.